नमस्कार, मी अमृता आकाश. आरोग्यम धनसंपदामध्ये आपलं स्वागत. आरोग्यम धनसंपदामध्ये आज आपण मधुमेह, लठ्ठपणा यावर यशस्वी उपचार पद्धती याविषयी माहिती घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आहेत डॉक्टर अश्विनी गायकवाड. डॉक्टर, कार्यक्रमात आपलं स्वागत. नमस्कार. विषयाला आपण सुरुवात करणार आहोत त्याआधी आपण डॉक्टरांची ओळख करून घेऊयात. डॉक्टर अश्विनी गायकवाड या नावाजलेल्या ओबेसिटी कन्सल्टंट आहेत. गेल्या 20 वर्षांपासून त्या आंतरराष्ट्रीय पातळीवर कार्यरत आहेत. त्यांची हॉस्पिटल्स मुंबईमध्ये बँड्रा, पुणे, वसई या ठिकाणी आहेत. संपूर्ण भारतातून त्यांच्याकडे रुग्ण येत असतात. याशिवाय भारताबाहेरून जसे की अमेरिका, लंडन, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका, फ्रान्स, दुबई, शारजाह, अबुधाबी या ठिकाणाहूनही रुग्ण त्यांच्याकडे उपचारांसाठी येत असतात. डॉक्टर अश्विनी गायकवाड या भारतातील त्यांच्या क्षेत्रातील पहिल्या भारतीय महिला ओबेसिटी कन्सल्टंट आहेत. डॉक्टरांना 2018चा प्रतिष्ठित समजला जाणारा सेव्ही वुमन एम्पॉवरमेंट अवॉर्ड प्रसिद्ध अभिनेत्री विद्या बालन यांच्या हस्ते देण्यात आलाय. सेव्ही पुरस्कार मिळवणाऱ्या देशातील त्या पहिल्या होमिओपॅथी डॉक्टर आहेत. डॉक्टर MD मेडिसिन आहेत. लठ्ठपणा आणि संबंधित आजार यावर देखील त्यांनी संशोधन केलंय. याशिवाय डॉक्टर अश्विनी गायकवाड या वंध्यत्व, मधुमेह संबंधित आजार, PCOD, हायपोथायरॉइडिझम, सांधिविकार यावर उपचार करण्यात त्या विशारद आहेत. त्यांच्या संशोधनाचं वैशिष्ट्य असं आहे की कुठल्याही व्यक्तीला वजन कमी करण्यासाठी कुठल्याही प्रकारची सर्जरी, जिम, एरोबिक्स, योगा, क्रॅश डायटिंग करण्याची गरज नाही. रोजची दिनचर्या करताना त्यांना फक्त औषधं घ्यायची आहेत. त्यांचा ईट वेल लूज वेट हा वेट लॉस प्रोग्राम देखील बराच प्रचलित आहे. तर विषयाला आपण सुरुवात करूया. सगळ्यात आधी भारताला मधुमेहाची राजधानी देखील म्हटलं जात आहे. भारतात मधुमेहाचं प्रमाण हे दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे. यामागे नेमकं तुम्हाला काय वाटतं? भारताला मधुमेहाची राजधानी असं म्हटलं जातंय कारण जगभरामध्ये सर्वात जास्त डायबिटीसचे रुग्ण हे आपल्याला आपल्या भारतामध्ये बघायला मिळतात. कारण भारतीयांमध्ये डायबिटीसशी जे संबंधित गुणसूत्र आहेत ते ऑलरेडी आपल्या भारतीयांमध्ये आहेत. सध्या जर आपण जगभरातली स्थिती पाहिली तर जगभरामध्ये 463 दशलक्ष लोक हे डायबिटीस या आजाराने ग्रस्त आहेत. आणि ही सिच्युएशन जर अशीच राहिली तर 2040 पर्यंत साधारणतः 642 दशलक्ष लोक हे डायबिटीस आणि डायबिटीसच्या वेगवेगळ्या आजाराने ग्रस्त होतील. डायबिटिक एक मेटाबॉलिक डिसऑर्डर आहे ज्यामध्ये आपल्या शरीरातील पॅन्क्रिया, ज्याला आपण स्वादुपिंड असं म्हणतो, त्याचं कार्य बिघडतं आणि त्यामुळे एक तर शरीरामध्ये इन्सुलिनची निर्मिती होत नाही किंवा इन्सुलिन तयार जरी झालं तर ते व्यवस्थितरित्या वापरलं जात नाही. इन्सुलिन हे एक प्रकारचं हार्मोन आहे आणि हे ब्लड शुगर कंट्रोल ठेवण्याचं काम साधारणतः करत असतं. पण ज्या वेळेला या इन्सुलिनच्या कार्यामध्ये कुठेतरी अडथळा निर्माण होतो त्यावेळेला इन्सुलिन कमी पडतं आणि आपल्या रक्तातली साखर जी असते ती कंटिन्यू वाढत जाते. यासाठी खूप सगळ्या गोष्टी कारणीभूत आहेत. सर्वात महत्त्वाचं जर आपण बघितलं तर बदलती जीवनशैली, स्ट्रेसफुल लाईफ, डायटरी चेंजेस, फिजिकल इनॅक्टिव्हिटी, ह्या सगळ्या गोष्टी डायबिटीससाठी कारणीभूत आहेत. तर जशी तुम्ही मधुमेहाची वेगवेगळी कारणं सांगितलीत, मात्र लठ्ठपणा आणि मधुमेह यांचा देखील काय संबंध आहे? लठ्ठपणा आणि मधुमेह याचा खूप जवळचा संबंध आहे. आणि मधुमेह जो आहे तो पर्टिक्युलरली आपल्याला ज्या लोकांचा पोटाचा घेर वाढलेला असतो, तर पोटाचा घेर वाढलेला म्हणजे काय की त्याला आपण ॲब्डॉमिनल ओबेसिटी असं म्हणतो किंवा ॲपल शेप ओबेसिटी असं म्हटलं जातं. यामध्ये चरबी ही साधारणतः फॅट हे पोटावरती जमा व्हायला लागतं आणि पोटाचा घेर वाढला की त्यामुळे टाईप 2 डायबिटीसचं प्रमाण आपल्याला बघायला मिळतं. 90% टाईप 2 डायबिटीसचे जेवढे पेशंट्स आहेत तर ते साधारणतः ओव्हरवेट किंवा ओबेस आहेत. आता TV9चे जेवढे प्रेक्षक हा प्रोग्राम बघत आहेत आणि ज्यांना टाईप 2 डायबिटीज आहे किंवा जे प्री डायबिटिक म्हणून डिटेक्ट झालेले आहेत त्यांनी जर स्वतःचं परीक्षण केलं तर एक गोष्ट तुमच्या लक्षात येईल की तुमचं वजन हे सध्या तुमच्या असलेल्या उंचीपेक्षा जास्त आहे आणि स्पेशली तुमच्या पोटाचा घेर जास्त वाढलेला आहे आणि म्हणून आपण प्री डायबिटिक झोन किंवा टाईप 2 डायबिटीजमध्ये आलेलो आहोत. भारतामध्ये सध्या 80 मिलियन लोक हे डायबिटीजने ग्रस्त आहेत आणि असंच प्रमाण राहिलं तर 2030 पर्यंत आपण साधारणतः 100 मिलियन पर्यंत आपले भारतीय लोक डायबिटीसच्या याच्यामध्ये जातील, रेंजमध्ये जातील. अगदीच. आणि मग डायबिटीसचे देखील नेमके कोणकोणते प्रकार आहेत, किती प्रकार आहेत आणि यामध्ये डायबिटीसची लक्षणं देखील तुम्ही काय सांगू शकाल? डायबिटीसचे साधारणतः 3 प्रकार आपल्याला बघायला मिळतात. टाईप 1 डायबिटीस, टाईप 2 डायबिटीज आणि जस्टेशनल डायबिटीज. टाईप 1 डायबिटीज मध्ये साधारणतः हा मुलांमध्ये डिटेक्ट होतो आणि यामध्ये शरीरामध्ये इन्सुलिन तयारच होत नाही. टाईप 2 डायबिटीज हा लठ्ठ लोकांमध्ये आपल्याला बघायला मिळतो
ज्या लोकांचा पर्टिक्युलरली पोटाचा घेर जास्त वाढलेला आहे त्यांच्यामध्ये आपल्याला टाईप 2 डायबिटीज हा जास्त प्रमाणामध्ये बघायला मिळतो. यांच्या शरीरामध्ये पुरेसं इन्सुलिन तयार होत नाही किंवा शरीराच्या पेशी इन्सुलिनला असंवेदनशील असतात आणि योग्य वेळी जर आपण योग्य उपचार करत असतो तर प्री डायबिटिक आणि टाईप 2 डायबिटीज आपण कम्प्लिटली किंवा पूर्णपणे बरा करू शकतो. कारण 90% डायबिटीसचे लोक जे आहेत तर ते फक्त ओव्हरवेट किंवा लठ्ठपणा या कॅटेगरीमध्ये आहे. त्यांचा लठ्ठपणा जर कमी होत असेल, तुमचं वजन तुमच्या उंचीनुसार येत असेल तर आपण टाईप 2 डायबिटीजला पूर्णपणे बरं करू शकतो. जेस्टेशनल डायबिटीज जो आहे तर हा साधारणतः आपल्याला ड्युरिंग प्रेग्नन्सी डिटेक्ट होतो. आता डायबिटीसची लक्षणं जर आपण बघितली, आपण याच्यामध्ये प्री डायबिटिक बद्दल या ठिकाणी बोललो, तर प्री डायबिटिक ही डायबिटीसची पहिली पायरी आहे. जेवढे लोक सध्या प्री डायबिटिक म्हणून डिटेक्ट झालेले आहेत, तुम्ही आत्ताच जर योग्य काळजी घेत असताल तर आपण प्री डायबिटिक मधून पुन्हा नॉर्मल झोनमध्ये जाऊ शकतो. पुढे आपण डायबिटीस मध्ये जाणार नाहीयेत. डायबिटीसची लक्षणं जर आपण बघितली तर आपल्याला साधारणतः ब्लर विजन, डिझिनेस किंवा सारखी भूक लागणं, हातापायांना मुंग्या येणं, त्यानंतर खूप थकवा जाणवणं थोडं हे काम केलं तर, त्याच्यासोबत सोबत हेडेक किंवा फ्रिक्वेंट युरिनेशन किंवा एखादी जखम झाली तर ती पटकन बरी होत नाही, ही सगळी लक्षणं जर आपल्याला दिसत असतील तर आपल्याला डायबिटीसची चाचणी करून घेणं, टेस्ट करणं खूप गरजेचं आहे. यामध्ये डायबिटीसचे रिस्क फॅक्टर जर आपण बघितले की डायबिटीस कुणाला होऊ शकतो, तर ज्यांच्या घरामध्ये डायबिटीसची हिस्ट्री आहे, घरामध्ये जर आई वडील आजी आजोबा बहीण भाऊ यांना कुणालाही डायबिटीज असेल आणि तर तुम्हाला डायबिटीज होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सेकंड थिंग, त्यामध्ये तुम्ही जर ओव्हरवेट असाल, तुमचं वजन जास्त वाढलेलं असेल, तुमच्या पोटाचा घेर जास्त वाढलेला असेल तर तुम्हाला डायबिटीसची शक्यता ही काही पटींनी वाढेल. आपण कोविडमध्ये बघितलं की बऱ्याचशा कोविड पेशंटमध्ये कोविडचं इन्फेक्शन रोखण्यासाठी डॉक्टरांना स्टिरॉइड द्यावं लागलं, पण त्या स्टिरॉइडच्या साईड इफेक्टमुळे बऱ्याचशा लोकांना त्यानंतर टाईप 2 डायबिटीसची सुरुवात झालेली आहे. डायबिटीसचे गंभीर दुष्परिणाम तर तुम्ही सांगितली किंवा त्याची कारणं नेमकी काय हे तुम्ही सांगितले, तर डायबिटीसचे दुष्परिणाम देखील नेमके कोणकोणते असू शकतात? डायबिटीज जर एकदा होत असेल तर डायबिटीज सोबत रक्तातली वाढलेली साखर आपल्या शरीरातल्या सगळ्या व्हायटल ऑर्गनवरती अटॅक करते आणि व्हायटल ऑर्गनला डिस्टर्ब करते आणि त्या संबंधित वेगवेगळे आजार आपल्याला उद्भवतात. जसं आपण किडनीचं बघितलं तर डायबिटिक नेफ्रोपॅथी, ज्यामध्ये वाढलेली रक्तातली साखर आपल्या किडनीला डॅमेज करते आणि किडनीचं फंक्शन डिस्टर्ब करते, त्यामुळे डायबिटिक पेशंटला रिपीटेड बेसवरती नंतर डायलायसिस करावं लागू शकतं. डायबिटिक न्यूरोपॅथी, डायबिटिक रेटिनोपॅथी, ज्यामध्ये आपल्या डोळ्यांचं दृष्टीपटल रेटिना खराब होतो आणि डायबिटिक रेटिनोपॅथी इज द लीडिंग कॉज ऑफ ब्लाइंडनेस इन अ डायबिटिक पेशंट आपल्याला बघायला मिळतो. इवन किडनी फेल्युअरचे सुद्धा मोस्ट ऑफ द पेशंट जर आपण बघितले तर ते मोस्ट ऑफ द किडनी फेल्युअरचे पेशंट आपल्याला डायबिटिक असलेले बघायला मिळतात. तर याच्यामध्ये आपण सोबतच गँग्रीन आहे किंवा त्या गँग्रीनमुळे होऊ लागणारं अँप्युटेशन, डायबिटिक न्यूरोपॅथी, या सगळ्या गोष्टी आपल्याला डायबिटीसच्या दुष्परिणामामध्ये बघायला मिळतात. डायबिटीस बद्दल आपण बोलतोय, त्याची लक्षणं आपण बघितलीत, प्रकार देखील तुम्ही सांगितलात. यानंतर डायबिटीसचे निदान करण्यासाठी मग कोणकोणत्या महत्त्वाच्या टेस्ट आहेत? डायबिटीसचं निदान करण्यासाठी आपल्याला साधारणतः फास्टिंग ब्लड शुगर म्हणजे अनुषापोटीची रक्तातली साखर, जेवण झाल्यानंतर किंवा नाश्ता झाल्यानंतर 2 तासानंतरची साखर जिला आपण पोस्ट मील ब्लड शुगर असं म्हणतो, सोबतच दर 3 महिन्याला आपल्याला HbA1c करणं गरजेचं आहे आणि ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट, ह्या 4 बेसिक टेस्ट आहेत की ज्या डायबिटीसचं निदान करण्यासाठी आपल्याला बघाव्या लागतात. जर तुमचं प्री डायबिटिक सिच्युएशनमध्ये जर आपण या ठिकाणी या स्क्रीनमध्ये बघतोय, प्री डायबिटिक मध्ये HbA1c साधारणतः तुमचं 5.7 ते 6.4 मध्ये असेल तर तुम्ही प्री डायबिटिक झोनमध्ये जातात आणि 6.4च्या वरती जर तुमचं HbA1c जात असेल तर तुम्ही डायबिटिक झोनमध्ये जातात. जर तुमचं HbA1c जर वाढत असेल तर तुम्ही ताबडतोब काळजी घेणं गरजेचं आहे. ब्लड शुगरच्या बाबतीमध्ये आपल्याला तेच बघायला मिळतं की नॉर्मल ब्लड शुगर ही 110/140 एवढी आहे. त्याच्यावरती जर तुमची शुगर जात असेल तर आपण प्री डायबिटिक किंवा डायबिटिक झोनमध्ये जातो आणि हे ब्लड रिपोर्ट जर आपल्याला आपल्या रिपोर्टमध्ये दिसत असतील तर आपण वेळीच काळजी घेणं गरजेचं आहे. अगदीच. मात्र टाईप 2 असणारा डायबिटीस हा पूर्णपणे बरा देखील होऊ शकतो का, आणि याच डायबिटीसवर उपचार करण्यासाठी आपल्या कनक वेदामध्ये नेमक्या कशा प्रकारे ट्रीटमेंट आहेत? टाईप 2 डायबिटीज हा पूर्णपणे बरा होतो,
फक्त आपल्याला गरज आहे ती योग्य उपचारांची. हा जगातला पहिला रिसर्च बेस्ड प्रोग्राम आहे की ज्यामध्ये आपण कस्टमाइज स्वरूपाची औषधं वापरतो. ही सगळी औषधं होलिस्टिक स्वरूपाची आहेत, त्यामुळे याचे कुठल्याही प्रकारचे साईड इफेक्ट नाहीत. आणि तुम्हाला कितीही वर्षाचा डायबिटीस, टाईप 2 डायबिटीस कितीही वर्षांपासून जरी असेल तरी सुद्धा तुम्ही तुमच्या सध्याची जी ॲलोपॅथीची औषधं आहेत त्या औषधांसोबत तुम्ही ही औषधं घेऊ शकता. याचे साईड इफेक्ट नाही आहेत कुठल्याही प्रकारचे. आणि ही औषधं जेव्हा तुमच्या शरीरामध्ये काम करतात, तुमचं पॅन्क्रियाचं कार्य व्यवस्थित सुरळीत सुरू होतं, इन्सुलिन पुन्हा शरीरामध्ये व्यवस्थित तयार व्हायला लागतं, त्यावेळेला तुमचे डायबिटॉलॉजिस्ट, तुमचे फिजिशियन, तुमचे एंडोक्रायनॉलॉजिस्ट स्वतःहून तुमच्या इन्सुलिनचा डोस कमी करतात, बंद करतात, किंवा तुमचे टॅबलेट्स असतील त्या टॅबलेटचा डोस स्वतःहून डायबिटॉलॉजिस्ट कमी करतात आणि बंद करतात. आणि ट्रीटमेंट सुरू झाल्यानंतर साधारणतः 15व्या दिवशी पेशंटला त्यांचा ब्लड शुगरच्या रिपोर्टमध्ये फरक दिसतो की शुगर लेवल आपली कमी होती आहे. आपल्याकडे किती सगळे पेशंट असे असतात की ज्यांचं HbA1c साधारणतः 12.3 किंवा 12.4 15पर्यंत गेलेलं असतं, पण ट्रीटमेंट सुरू झाल्यानंतर विदिन 2 ते 2.5 महिन्यांच्या पिरियडमध्ये त्यांचं HbA1c नॉर्मलला येतं किंवा नॉर्मल झोनमध्ये त्यांचे ब्लड शुगर रिपोर्ट सुद्धा येतात. अगदीच. तर कनकवेदामध्ये ट्रीटमेंट घेतल्यानंतर अगदी 15 दिवसामध्ये त्या रुग्णाला जो रिझल्ट आहे तो खरं तर पाहायला मिळतो. असेच काही रुग्ण आहेत ज्यांनी कनकवेदामध्ये ट्रीटमेंट घेतली आहे, त्यांचा नेमका अनुभव काय आहे ते आपण पाहूयात. मी डॉक्टर रवींद्र कोलते. मी आय सर्जन आहे. मला 2019ला डायबिटीज डिटेक्ट झाला. त्यानंतर मी ताबडतोब कनकवेदाची ट्रीटमेंट सुरू केली आणि आज माझा डायबिटीस रिव्हर्ट झाला आहे आणि माझी ब्लड शुगर, फास्टिंग, BP दोन्ही अत्यंत नॉर्मल येत आहेत, थैंक्स टू कनकवेदा. नमस्कार, मेरा नाम ब्रिज नारायण है. मैं इंटरनेशनली सबूत बजा रहा हूँ पिछले 55 सालों से, सिंस 1972. मुझे पिछले 30 सालों से डायबिटीज़ है. इस वजह से पिछले 10-15 सालों से मुझे बहुत वीकनेस थी और मेरा कॉन्फिडेंस लेवल बहुत कम हो गया था. अब जब से मेरे एक रिलेटिव ने मुझे बताया है कनक वेदा, इधर आप जाइए और अपने डायबिटीज़ के बारे में बात कीजिए, तो मैं कनक वेदा में आया और मैंने अपने डायबिटीज़ के बारे में इनसे आके बात की. इन्होंने पिछले 1 महीने से मुझे दवाई दे रहे हैं और उस दवाई से मुझे बहुत फ़ायदा हुआ है. मेरी वीकनेस कम हो गई है और मेरा कॉन्फिडेंस लेवल एकदम बढ़ गया है. अब मुझे कोई वीकनेस नहीं है और मेरा कॉन्फिडेंस लेवल बहुत अच्छा है इस वक्त में. पिछले महीने में मैंने 4 कॉन्सर्ट किए 4-4 घंटे के और मुझे कोई तकलीफ नहीं हुई. मैं आप लोगों को ये कहना चाहता हूँ कि डायबिटीज़ इज़ रिवर्सेबल. ये एक्सपीरियंस मुझे यहाँ आके हुआ है. मैं आप सब लोगों को सजेस्ट करूँगा कि आप लोग भी कनक वेदा में आइए और अपने डायबिटीज़ का ट्रीटमेंट कीजिए. धन्यवाद. नमस्कार, मी समृद्धी गावडे, मुंबई येथे राहते. मला 16 वर्षापासून थायरॉइडचा त्रास आहे. त्यामुळे माझे गुडघे दुखायचे, मला चालताना दम लागायचा, मला डायबिटीसचाही त्रास होऊ लागला. मला माझ्या मैत्रिणीने कनकवेदाचा रेफरन्स दिला. कनकवेदामध्ये येऊन मी ट्रीटमेंट चालू केली आणि त्यामुळे माझं 16 किलो वजन कमी झालं. वजन कमी झाल्यामुळे माझे गुडघे दुखायचे पूर्णपणे बंद झाले. माझं डायबिटीसही पूर्णपणे बरं झालं. आता मला खूप फ्रेश वाटतं. थँक्स टू कनकवेदा. नमस्कार, मी लता शिरसाट. सध्या माझं वय 68 वर्ष आहे. 10 वर्ष आधी मी ॲज अ DCP म्हणून रिटायर्ड झाल्यानंतर 2-3 वर्षातच माझं वजन पण प्रचंड वाढलं होतं आणि मला डायबिटीस पण डिटेक्ट झालेला होता. परंतु आणि औषधं गोळ्यांनी पण काही फरक पडत नव्हता. तेव्हा माझ्या मुलीने मला कनकवेदाबद्दल माहिती दिली आणि मी कनकवेदामध्ये आले. 1 वर्षापर्यंत मी ट्रीटमेंट घेतली आणि 1 वर्षामध्येच माझं वजन पण कमी झालं आणि माझा टाईप 2 डायबिटीस पण संपूर्णपणे बरा झाला. आता मागच्या 2 वर्षापासून मी अजिबात डायबिटीसकरिता कोणत्याही प्रकारचे औषधं गोळ्या घेत नाही आहे आणि माझ्या डॉक्टरनी सांगितल्याप्रमाणे आता मला माझा डायबिटीस संपूर्णपणे नियंत्रणात आहे. आता मला माझ्या तब्येतीबद्दल आणि त्याबद्दल म्हणजे आता मला खूप चांगलं छान फील होतं. थँक्स टू कनकवेदा. नमस्कार, मी रवींद्र तारू, मुंबई येथे राहतो, अदानी इलेक्ट्रिसिटीमध्ये काम करतो. माझा डायबिटीस एप्रिल 2020 पासून डिटेक्ट झाला. मी डायबिटीसची रिपोर्ट घेऊन कनकवेदा यांच्याकडे गेलो. येथील तज्ज्ञ डॉक्टरांशी संपर्क साधून त्यांनी माझ्या डायबिटीजवर
उपचार सुरू केले. 1 महिन्यानंतर परत मी डायबिटीजचे रिपोर्ट काढले, ते पूर्णपणे नॉर्मल आले. तसेच मला ज्या काही वेदना होत्या, सांधेदुखी किंवा अंगदुखी, या सर्व व्याधी माझ्या पूर्ण बऱ्या झाल्यात. आता मी प्रत्येक महिन्याला टाईप 2 डायबिटीजची टेस्ट करतो, ते पूर्णपणे नॉर्मल येत आहे. असं मी कनकवेदाचे धन्यवाद मानतो. तर कनकवेदामध्ये ट्रीटमेंट घेतलेल्या या रुग्णांचा अनुभव आपण पाहिलेला आहे आणि खरंच या रुग्णांच्या चेहऱ्यावरचा आनंद आपल्याला सांगतोय की अगदी कमी दिवसामध्ये या रुग्णांना किती यशस्वी असा हा रिझल्ट मिळालेला आहे. तर या ट्रीटमेंटबद्दल आपण डॉक्टरांकडून आणखीनही माहिती घेणार आहोत एका छोट्याशा ब्रेकनंतर. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आरोग्यम धनसंपदामध्ये आपलं स्वागत. आरोग्यम धनसंपदामध्ये आज आपल्या सोबत आहेत डॉक्टर अश्विनी गायकवाड. तर ब्रेकवर जाण्यापूर्वी आपण अनेक रुग्णांचे अनुभव पाहिलेत, मात्र वजन कमी करण्यासाठी देखील कनकवेदामध्ये कशा पद्धतीने ट्रीटमेंट केली जाते? वजन कमी करण्यासाठी हा जगातला कनकवेदाचा पहिला रिसर्च बेस प्रोग्राम आहे, ज्यामध्ये वजन कमी करण्यासाठी पेशंटला कुठल्याही प्रकारची सर्जरी, जिम, योगा, ॲरोबिक, झुंबा, पॉवर योगा, क्रश डायटिंग करण्याची गरज नाहीये. यामध्ये फक्त मेडिसिन्स वापरली जातात आणि ही सगळी होलिस्टिक स्वरूपाची औषधं आहेत, जी सगळी वनस्पतीपासून बनवलेली आहेत. त्यामुळे त्याचे कुठल्याही प्रकारचे साईड इफेक्ट किंवा दुष्परिणाम नाही आहेत. ट्रीटमेंट स्टार्ट केल्यानंतर 15 दिवसामध्ये पेशंटला वजनामध्ये फरक दिसायला लागतो आणि हळूहळू त्यांचं वजन खूप कमी कालावधीमध्ये कमी सुद्धा होतं. आणि त्यांचं वजनच फक्त कमी होत नाही, तर वजनासोबत त्यांचे बाकीचे जे काही साईड इफेक्ट्स असतात किंवा दुष्परिणाम असतात ते आजार सुद्धा यामध्ये कमी होण्यासाठी पेशंटला मदत होते. आपण काही पेशंटचे टेस्टिमोनियल या ठिकाणी बघूयात. मिसेस विशाखा यांचं वजन 102 किलो होतं. आपल्याकडे उपचार घेतल्यानंतर त्यांचं वजन 50 किलो झालेलं आहे आणि हे 52 किलो वजन त्यांचं वर्षभराच्या कालावधीमध्ये साधारणतः कमी झालेलं आहे. मिस्टर देवेंद्र यांचं वजन 126 किलो होतं. आपल्याकडे उपचार घेतल्यानंतर त्यांचं वजन 85 किलो झालेलं आहे. ज्यावेळेला त्यांचं वजन 126 किलो होतं त्यावेळेला त्यांना हायपरटेन्शन, हाय कोलेस्ट्रॉल आणि डायबिटीज हे आजार होते. आपल्याकडे उपचार घेतल्यानंतर वजन कमी झाल्यानंतर हे सगळे आजार त्यांचे रिव्हर्स झालेले आहेत. मिस्टर शिल्पा यांचं वजन 80 किलो होतं. आपल्याकडे उपचार घेतल्यानंतर त्यांचं वजन 50 किलो झालेलं आहे. अश्विनी यांचं वजन 90 किलो होतं. हार्मोनल इम्बॅलन्समुळे त्यांचं वजन वाढलेलं होतं. आपल्याकडे उपचार घेतल्यानंतर त्यांचं वजन 50 किलो झालेलं या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं. मिसेस भारती यांचं वजन 87 किलो होतं. आपल्याकडे उपचार घेतल्यानंतर त्यांचं वजन 52 किलो झालेलं आहे. ते आपण या ठिकाणी बघू शकतोय. अगदीच. तर काही रुग्णांचे इथे अनुभव देखील तुम्ही सांगितलेले आहेत की कशा पद्धतीने अधिक त्यांचं वजन होतं, मात्र कनकवेदाच्या ट्रीटमेंट नंतर नेमका किती पॉझिटिव्ह रिझल्ट आहे तो आत्ताच आपण पाहिलेला आहे. डायबिटीस आणि लठ्ठपणामुळे अनेकदा आपण बघतो की केस गळणे किंवा वेगवेगळे आजार जसे की लठ्ठपणा आणि टक्कलपणा येणे असे वेगवेगळे खरं तर आजार या रुग्णांमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. यावर देखील कनकवेदामध्ये नेमक्या कोणत्या उपचार पद्धती आहेत? लठ्ठपणा आणि डायबिटीज यामध्ये क्रॉनिक इन्फ्लामेटरी चेंजेस आपल्या स्किनमध्ये होतात आणि त्यामुळं केस गळणं, टक्कलपणा पडणं किंवा केस विरळ होणं या सगळ्या गोष्टी पेशंटमध्ये आपल्याला बघायला मिळतात. पण या सगळ्या विकार केसांच्या समस्यांवरती सुद्धा कनकवेदामध्ये उपचार केले जातात. आपल्या उपचारांनी पेशंटचे केस गळणं थांबतात, नवीन केस येतात आणि सोबतच विरळ केस जे झालेले आहेत तर त्या ठिकाणी नवीन केस येऊन केसांची वाढ छान होते. आपण या ठिकाणी एका पेशंटचं टेस्टिमोनियल बघूयात. या पेशंटला डायबिटीज होता, त्यामुळे यांचं टक्कल पडलेलं होतं. आपल्याकडे उपचार घेतल्यानंतर विदिन 1-1.5 महिन्यानंतर त्यांचे जो फरक आपल्याला आलेला आहे, नवीन केस त्या ठिकाणी आले आणि केसांची वाढ झाली आहे ती आपण या ठिकाणी इथे बघू शकतो. हेअरच्या अशाच 1-2 पेशंटचं टेस्टिमोनियल आपण या ठिकाणी बघूयात. तर आता डॉक्टरांनी ज्या पेशंटबद्दल सांगितलंय त्यांचे अनुभव नेमके काय आहेत ते आपण पाहूयात. हॅलो एव्हरीवन, माझं नाव श्रेया बोराडे. मी पुणे येथे राहते. मी एक इंजिनिअरिंग स्टुडंट आहे. मागच्या काही वर्षांपासून मला हेअरफॉल खूप होता आणि सोबत डॅन्ड्रफ देखील होता. मी खूप सारे ट्रीटमेंट्स घेतल्या पण काहीच मला काही रिझल्ट्स एवढे काही भेटले नाही. आणि एकदा मी असंच एका रिलेटिव्हला कॉल केला, सो त्यांनी मला कनकवेदाचा रेफरन्स दिला. मी कनकवेदाला व्हिजिट केलं. मला तिथली ट्रीटमेंट आणि तिथले डॉक्टर्सनी खूप सपोर्ट केला आणि मग मी त्यांच्याकडे ट्रीटमेंट स्टार्ट केली. 15 डेजमध्येच मला त्यांचा रिझल्ट दिसून आला आणि माझं हेअरफॉल देखील कमी झालं आणि डॅन्ड्रफ देखील पूर्ण गेला. सो आता मला काही प्रॉब्लेम नाही आहे आणि माझी ग्रोथ देखील खूप चांगल्या प्रकारे इन्क्रीज होती केसांची. सो नाव आय एम हॅपी
थैंक्स टू कनकवेदा। मेरा नाम प्रणाली है और मैं गोवा में रहती हूँ। मैं अभी सीए इंटर की पढ़ाई कर रही हूँ। बहुत सालों से पहले मुझे हेयर फॉल का प्रॉब्लम शुरू हुआ, हेयर थिनिंग भी होने लगी। इसीलिए मैंने बहुत सारे डर्मेटोलॉजिस्ट से कंसल्ट किया, ट्रीटमेंट भी ली, लेकिन मुझे कोई अच्छा रिजल्ट नहीं आया। मेरी कज़न है एक श्रेया, उसने अपने हेयर फॉल प्रॉब्लम के लिए डॉक्टर अश्विनी इनसे ट्रीटमेंट ली और उसे बहुत अच्छा रिजल्ट आया। उसने मुझे कनकवेदा की कस्टमाइज्ड ट्रीटमेंट फॉर स्किन और हेयर के बारे में भी बताया। इसीलिए मैंने अपनी ट्रीटमेंट कनकवेदा यहाँ पे शुरू की। ट्रीटमेंट शुरू होने के 15 दिनों में ही मुझे रिजल्ट आने लगा। मेरा हेयर फॉल भी कम होने लगा और हेयर ग्रोथ भी आने लगी। मेरी हेयर लेंथ भी बढ़ने लगी और मेरे बाल बहुत वॉल्यूमिनस दिखने लगे। थैंक यू डॉक्टर अश्विनी एंड थैंक यू कनकवेदा। तर आताच कनकवेदामध्ये उपचार घेतलेल्या या रुग्णांचा अनुभव देखील आपण पाहिलेलात आणि खरंच या उपचारांमुळे जो रिझल्ट आहे तो आपण पाहिलेलाच आहे समोर आणि याच उपचार पद्धतींबद्दल आज तुम्ही इतकी महत्त्वाची माहिती दिली, आपले खूप खूप आभार. धन्यवाद. त्याचबरोबर आरोग्यम धनसंपदामध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या विषयासह. तोपर्यंत नमस्कार.